ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि मंदिरं उघडण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरातल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात। त्यात टप्प्याटप्प्याने काही गोष्टी उघडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, म्हणून आपण मग हळूहळू रेल्वे सुरू केल्या, सगळ्याच गोष्टी हळूहळू आपण उघडतोय आणि शेवटी धार्मिक स्थळं जी आहेत ती आता उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला। दिवाळी होते आणि दिवाळी झाल्यानंतर या संबंधात आता मंदिरात एकत्रित जमण्याची संख्या देखील मर्यादित असली पाहिजे, मास्क घालून सगळे मंदिरात आले पाहिजे, ती सगळ्या मर्यादा त्यात आहेत। पण प्रार्थना स्थळात आजही मोठ्या संख्येने लोकांनी एकत्रित येऊ नये असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे। कुंभकर्णाच्या निद्रेत झोपलेलं महाराष्ट्राचं सरकार मंदिरांच्या बाबतीत आता जागं झालंय। लोक सरकारवर क्रोधित झाले, संतापले, पूर्ण देशभरात महाराष्ट्र सरकारची छेतू झाली। त्यावेळेस घाबरून या महाराष्ट्राच्या सरकारला मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला। ही महाराष्ट्रातल्या जनतेची फार मोठी जीत आहे, हा जनतेचा विजय आहे आणि हा डरपोक सरकारचा पराभव आहे। आम्ही जेव्हा हे मागणी करत होतो त्याचा प्रमुख उद्देश हे नाही होतं की फक्त भाविकांच्या बाबतीत आपण बोलत होतो। त्या मंदिराच्या समोर जे छोटे छोटे कारोबार करणारे लोक असतील, ते फुलांचा कारोबार असू द्या किंवा नारळांचा असू द्या किंवा मंदिराचं जे सामग्री लागतं त्याच्या काही साहित्य असू द्या, हे सगळ्यांच्या एक पोटाचा विषय होता। कारण इतकं महिने उलटले सुद्धा आपण सरकारने काही त्यांच्यासाठी काही वेगवेगळं पॅकेज घोषित केलं होतं का, तर नाही केलं होतं। मग त्यांचं गुजर बसर कसं होणार होतं हे सरकारला माहीत होतं, तरी सुद्धा ते गप्प बसले होते। पण चला आता सुरू होत आहे, मला आता सरकारला हे विनंती करायची आहे, आता तुम्ही मंदिर मस्जिद सगळं हे उघडत आहे, आता लवकरात लवकर हे जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत त्याच्या बाबतीतही निर्णय घ्या। कारण काय, हे दिवाळीच्या वेकेशन्समध्ये अनेक लोक बाहेर जातात आणि हे बंद असल्यामुळे हॉटेल इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल इंडस्ट्री दोघांवरही त्याचा परिणाम होत आहे। म्हणून मी हात जोडून विनंती करते सरकारला, याच्या बाबतीत कमीत कमी उशीर करू नका आणि लवकरात लवकर ते पण उघडा।